हॅलो, चला थँक्यू सो मच. सामना आपण सुरू करत आहोत. सो अंपायर्स इज रेडी. आमचे युवराज भालेराव यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. ऑल द बेस्ट फॉर डे. सेकंड मॅच इन प्रोग्रेस in between challenger versus blaster. Challenger team won the toss, elected to bowl first आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं आपण बघतोय ते म्हणजेच ब्लास्टर टीमला. मनोज चौरसिया स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्याच्यासोबत आपण बघतो फलंदाजीला आलाय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील वीर आणि बॉलिंग मार्कवर जे. पहिला चेंडू यॉर्क लाईनचा होता, भन्नाट यॉर्कर. लक्षात ठेवा 1:32 सामना सुरू झालाय. पहिला सामना 12:25 सुरू झाला होता, त्यामुळे गॅप भरपूर गेला, तो आपल्याला लवकरात लवकर कव्हर करायचा आहे. आणि सेकंड मॅच 1:32 आणि पहिलाच यॉर्कर. जय जाधव अजून एक अप्रतिम डिलिव्हरी, प्रचंड वेग, ॲक्युरेसी बघा किती आहे. स्टंप टू स्टंप अटॅक सुरू आहे व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये. आणि कॅप्टनच्या समोर आपण बघतो की जेव्हा गोलंदाजी केली जाते त्याच्यात कॉन्फिडन्स वाढतो. जेव्हा कॅप्टन बीट होतो त्यामुळे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो आणि तेच बघायला मिळतंय. मनोज चौरसिया स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, जो कुमारवाडा ब्लास्टर या संघाचा संघनायक आहे. जयवंत कवळेकर यांचा संघ आपण बघतोय बॅटिंग करतोय. फुलटा चेंडू होता, बिहाइंड द स्टंप, अप्रतिम फिल्डिंग, बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून जातोय. धावसंख्येचं अजून खातं उघडलेलं नाहीये. तिन्ही चेंडू अप्रतिम टाकलेत. पहिला यॉर्कर होता, नंतर ओव्हरपिच होता. हा चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप टाकला. गुड बॉलिंग. चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय, सेफ शॉट आहे आणि 2 धावेसाठी हा फटका निघून जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, डिक्लेअर झोन मध्ये. सामना सुरू असताना प्रेक्षक जे येतात ना त्यांना प्लीज जरा गाईड करा. जे प्रेक्षक ग्राउंडच्या आतमधून नाही बाहेरून या प्लीज. तिथे बाहेर एक बोर्ड लावावा लागेल. धावसंख्या 2. येस, नवीन बॉल द्यायचा आहे कारण मॅच बॉल आलेला आहे. बॉलिंग मार्कवर बघतो की जय जाधवची एक वेगळी शैली आहे. जो तो स्टार्ट घेतो, चेंडू हाताच्या मागे घेऊन मागे घेऊन जातो पूर्णपणे आणि एक वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतो जे. आता जय जाधव. फुल टॉस आहे, बॅटर एक्झिक्यूट केलं डीप मध्ये आणि पुन्हा घोषांकी क्षेत्र 2 धावेसाठी. एलिव्हेटेड स्ट्रोक आणि 2 धावा पूर्ण या चेंडूवर. धावसंख्या 4. धावा धावफल करे. षटक क्रमांक पहिल्यामध्ये फलंदाज स्ट्रायकिंगला मनोज. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. लेंथ गोलंदाजी आपण बघतोय की टप्पा पडल्यानंतर राईस सुद्धा होतोय आणि अक्षरशः आपण बघतोय की मनोज चौरसिया बॅट्समनला हा बीट करून चेंडू विकेट किपर संघनायक ओमकार मोरेच्या हातामध्ये. षटक क्रमांक पहिले समाप्त होते. अत्यंत इकॉनॉमिकल, अत्यंत कंजूस गोलंदाजी. अवघ्या 4 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज जे अर्थात जय जाधवने. नेक्स्ट मॅच होईल ती मैदानावर टायगर वर्सेस रॉयल या 2 संघांमध्ये. कुंभारवाडा टायगर वर्सेस कुंभारवाडा रॉयल. 2 संघ एकमेकांसमोर खेळतील. टायगरने आपण बघतो की ऑलरेडी एका पॉईंटने खातं उघडलंय. त्यांच्या समोर असतील ते कुंभारवाडा रॉयल, त्यांना मागचा सामना गमवावा लागलाय. गोलंदाजी मार्गावर सज्ज होते षटक क्रमांक 2 मध्ये सूरज. चला स्पीडअप करा मॅच. इनसाइड एज आहे. चेंडू पायाला ब्रश ठेवून आपण बघतोय, बॅटला ब्रश ठेवून पायाला लागला होता, पायाला ब्रश झाला होता. डॉट बॉल. सूरजचे हे वैयक्तिक पहिले षटक संघासाठी दुसरं षटक तो घेऊन आलाय बॉलिंग मार्कवर आणि जास्त मोठा रन नाही, 4 ते 5 रन घेऊन स्टार्ट करतोय आणि ओव्हर द विकेट अटॅक करतोय. बाहेर चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे चेंडू. पंच उमेश पाटकर सिग्नल करतात वाईड बॉल. धावसंख्येत धावसंख्या पुढे सरकल्यानं बघतो जी एकूण अंकी झाली ती म्हणजेच धावफलकावर
5. चेंडू आतमध्ये येतोय आणि अजून एक आपण होते की सिग्नल कंप्लीट झाली. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. सहा धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे गोलंदाज सूरज कडून. फुलटा चेंडू बॅटवर घेतला. इथे मात्र झेल होता त्या ठिकाणी. संधी रनआउटची आहे आणि दोन्ही संध्या दोन्ही हाताने गमावलेल्या आहेत. एक तर झेल सुद्धा होता, थोडासा कठीणच होता हा झेल, पण संधी होती रनआउटची, ती मात्र हुकली आहे पूर्णपणे. आणि मनोज चरोसेला मिळते ते जीवदान. मनोज पोचला नॉनस्ट्रायकिंग एंडला. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. 7 धावा धावफलकावर आहेत. पंचाने आता ताकीद दिली की सारखी सारखी बॅट तुम्ही आता चेंज करू शकत नाही, त्यामध्ये बराच वेळ जातोय. अवे फ्रॉम द बॉडी दूर ठेवलाय. वाईट बॉल. धावसंख्या 8. पहिल्या षटकामध्ये अॅक्युरेसी बघायला मिळाली, अचूकता बघायला मिळाली, डिसिप्लिन बघायला मिळालं जयच्या बॉलिंगमध्ये. पण इथे मात्र हा गोलंदाज आपण दिशेनं भटकतो बघतोय आपण. सूरज एज आहे. कॉट बिहाइंड. बिग अजून एक विकेट, म्हणजे पहिली विकेट आपण बघतोय. परंतु अजून बघतोय म्हणजे यष्टीच्या मागे झेलच्या स्वरूपात बाद होतोय आणि पहिलाच धक्का लागला बॅटिंग करत असताना तो ब्लास्टर संघाला. तर फर्स्ट विकेट डाऊन. ब्लास्टर टीम एक फलंदाज त्यांनी गमावला आघाडीचा. मी बॅट्समन आपण होतो गौरव पंडित येतो बॅटिंगला तिसऱ्या क्रमांकावर. खूप मोठी अपेक्षा या संघाची या खेळाडूकडून. पहिला चेंडू आणि ते घोषाणकी क्षेत्र. बुलेट शॉट, वेगवान चेंडू होता, पण 2 धावा निश्चित देऊन जाईल तो गौरव पंडितला. गौरवने खातं उघडले 2 धावेने. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या पुढे सरकली एकूण आपण बघतो ती म्हणजे 10 इन डबल फिगर. फलंदाज जो बाद झाला आपण बघितलं तो म्हणजे स्वप्नील बाद झाला, तंबूत परतला आणि विकेट काढली ती गोलंदाज सूरजने. फुल टॉस आहे, समोर एक्झिक्यूट केलाय. काय फटका. व्हॉट अ शॉट. चौकार. थँक्यू. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या 2 सामन्याचे 2 सामनावीर, त्यामध्ये आपण बघितलं की रोहन वाडकरने ज्याप्रमाणे बॅटिंग केली, सामना फिनिश केला टायगर संघासाठी, त्यांना सुद्धा रिपोर्ट करायचा आहे. आणि त्याचबरोबर नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायची सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर बघू शकता की शुभम तळदेवकरने मात्र काल सामना फिनिश केला होता. 26 धावांची खेळी केली होती, तो सुद्धा ठरलाय सामनावीर. त्यामुळे दोन्ही फलंदाज दोन्ही खेळाडू जेव्हा येतील प्राइज घेण्यासाठी तर आपल्या पूर्णपणे आपलं किट आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. टी शर्ट, ट्रॅक आणि कॅप घालून येणं तुम्हाला गरजेचं आहे. शॉर्ट अप लेंथ होता, चांगला फटका मनोजच्या बॅटमधून. 2 धावेसाठी स्क्वेअर लेग मध्ये. यश ही सूचना मी परत देणार नाही कुठल्या खेळाडूला. त्यामुळे तुम्ही ग्राउंडवर एंट्री करताना तुमच्या डोक्यामध्ये कॅप असणं गरजेचं आहे. आम्ही अनाउन्समेंट केल्यानंतर कुठल्या खेळाडू जर कॅप घातली तर ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल, कारण आपण सूचना मगाशी दिलेली आहे. स्पर्धेत तुम्ही मध्ये खेळताय तर त्यामुळे किट घालून खेळणं बंधनकारक आहे. हा बॅटिंग करताना बॉलिंग करताना तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही अंपायरकडे कॅप देऊ शकता, काय हरकत नाहीये. पण ग्राउंडवर खेळताना कॅप डोक्यात असणं गरजेचं आहे.
ओरबीच आहे, कॉट बिहाइंड, वन मोर डाउन. दिस इज द बिग विकेट. कॅप्टन डिपार्ट बॅक टू द पवेलियन. मनोज चौरसिया. Thank you, Dollar Sound and Lights by Crystal Events. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः डॉमिनेशन बघायला मिळालं. डॉमिनेट जबरदस्त केलं. बॅट्समन नेम प्लीज. शिवम येतं बॅटिंगला, पण इथे मात्र विकेट मिळते जे ला. क्रॉस बॅटेड शॉट ऑनसाइडला प्लेस केले. बघायचं विकेट खेळाडूकडनं चूक झाली आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. पंचांचा इशारा बघायचं काय येतोय त्या ठिकाणी. एकच धाव आहे. ओनली वन. डिक्लेअर झोन. धावसंख्या 17. लेफ्ट हँडर पोहोचलाय स्ट्रायकिंगला शिवम. आमच्यासोबत माझे समालोचक मित्र प्रमोद साठव यांचं सुद्धा आगमन झालं आहे. बॅक टू द बॉलर. समोर एक्झिक्यूट केला. हवेमध्ये चेंडू होता. रनआउटची संधी. चेंडू स्ट्रायकिंग एंडला फेकलाय. गौरव पंडितची विकेट सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि तो प्रयत्न सुरू आहे की गौरवची विकेट काढण्याचा. स्ट्रायकिंग एंडला गौरव पंडित. जे चांगला कॉन्टेस्ट. जे वर्सेस गौरव. फुलटॉस चेंडू होता. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. सरप्राईज. असा चेंडू गौरव पंडित सहसा सोडत नाही. रबर स्टॅम्प दाखवतो. पण इथे मात्र आपण बघितलं की लक्ष थोडंसं विचलित झालं. कॉन्सन्ट्रेशन नव्हतं या चेंडूवर आणि चेंडू बॅट मिस करून विकेट किपर ओमकारच्या हातामध्ये निघून गेला. गुड डिलिव्हरी. चांगला चेंडू. नेक्स्ट मॅच साठी टायगर आणि रॉयल्स दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. पुला लेन. शॉट अडकला. शॉट इथे थांबला. थँक्यू डीजे. पुन्हा बॉलिंग मार्कवर रवी. बॉलिंग मार्कवर सूरज येतोय सेकंड स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. धावा खर्च केल्या त्या सूरजने 10. एक विकेट सुद्धा काढली होती सूरजने. पहिली विकेट त्यानेच काढली. दोन्ही षटकांचा स्पेल पूर्ण केला जे ने. 2 षटकात 8 धावा आणि 1 विकेट. हवेमध्ये चेंडू फ्लाय झालाय आणि संधी रनआउटची. संधी आहे रनआउटची आणि विकेट. तेव्हा चूक झाली आहे सूरज कडून. एक हाताने चेंडू कव्हर करण्याच्या नादामध्ये आपण बघितलं की रनआउटची ते मात्र एक चांगली संधी होती डावचित करण्याची. ती संधी हुकली आहे. वेगाने धावसंख्या आपण बघतो की स्ट्राईक एंडला रन कंप्लीट केली ती गौरव पंडितने. धावसंख्या 19. 19 धावफल कव्हर. बॉलिंग मार्कवर पुन्हा सूरज जो सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. तसा मगाशी उल्लेख केला की आपण 2 षटकांचा एक स्पेल बघितला तो जेचा. चेंज ऑफ पेस आहे. खूप चांगला पिकअप शॉट आणि चेंडू जास्त लांब जातच नाहीये. चेंडू ग्राउंडच्या आतमध्ये परत आलाय.
आणि ते मात्र बघितलं की फलंदाज थोडासा गाफील राहिला. असं वाटलं की चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर जाईल की काय, डिक्लेअर झोनमध्ये जाईल की काय. आणि गौरव पंडितचा अंदाज इथे चुकला. धावसंख्या 19. हो, इथे झेल होता. इथे क्लोज कॉल होता, एकदम क्लोज कॉल. बॅटची हलकीशी एज घेऊन ओमकार मोरेच्या हाताला ब्रश होऊन चेंडू खाली पडला. थोडासा नाराज होता या चेंडूवर, या झेलवर. स्वतः कॅप्टन आहे, त्यामुळे ह्या विकेटचं इम्पॉर्टन्स माहिती आहे. हा किती महत्वाचा ऍसेट आहे तो, म्हणजेच बॅटिंग करत असताना आपण बघतोय गौरव पंडित तो ब्लास्टर टीमसाठी. मिस टाइम फटका हवेमध्ये चेंडू आपण बघतोय की गोशांकी क्षेत्रात जाणार की काय. हो, गोशांकी क्षेत्रात गेला. एकच धाव मिळते या चेंडूवर गौरवला आणि धावसंख्या पुढे सगळी ती 20 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे, पण ब्लास्टरकडून आतापर्यंत कुठलाही मोठा ब्लास्ट झालेला नाहीये. इव्हन त्यांना धावसंख्येसाठी स्ट्रगल करावं लागतंय, प्रत्येक धावीसाठी त्यांना झगडावं लागतंय आणि मोठ्या फटक्यांपासून सर्व गोलंदाजांनी वंचित ठेवलंय. मी जेचं कौतुक करेन, 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, एकही निर्धाव नाही, धावा 8 खर्च केल्या, 1 विकेट त्याने काढली. सूरज आतापर्यंत चांगली गोलंदाजी, वेगवान चेंडू, सेम हेलिकॉप्टर शॉट, चांगली फिल्डिंग, चांगलं कमबॅक. तिथे मात्र क्विक सिंगल कंप्लीट झाली आहे चेंडूवर. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या पोहोचली ती धावफलक 21, 21 धावा. येस, 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. सूरज, विकेटची मुहूर्तमेढ या सूरजने रोवली या मैदानावर, या संघासाठी म्हणजेच टीम चॅलेंजर संघासाठी. चॅलेंज घेत आहेत, कारण आपण बघितलं की प्रत्येक षटकामध्ये गोलंदाज येतोय आणि आपलं चॅलेंज घेत असताना चांगली गोलंदाजी करतोय. समोर व्हॉट अ शॉट इज दॅट, डान्सिंग डाऊन द विकेट. पण 2 धाव मिळतील, पण असे फटके कॉन्फिडन्स वाढून जातील ते फलंदाजांचा. एकूण षटकं संपते ती 4 आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बघतो ती एकूण धावफलकावर 23 धावा, 2 गडी बाद. चला, ब्लास्टर आणि ब्लास्टर नाही तर टायगर आणि रॉयल टीमचे कॅप्टन रेडी राहायचं आहे. आपण गोलंदाज निखिल, फुलटा चेंडू आणि आपण बघतोय की 2 धावा, 2 की चौकार. येस, कन्फर्म करा पंच. आय थिंक एकदम पुढचा सगळ्यात वरच्या मधल्यावर लागला. चौकार आहे, 4 धावा. इट्स अ 4. नेक्स्ट मॅच तुषार जाधव वर्सेस विनय मयेकर असा बघायला मिळेल पुढचा सामना. लेग ब्रेक आहे, पिकअप शॉट, 2 धावेंसाठी. 4 षटकानंतर एक वेगळंच नवचैतन्य निर्माण झालंय बॅटिंग मध्ये. चौकार आलाय, डबल आलाय. गोलंदाजी मार्गावर आपण बघतोय गोलंदाज आहे तो म्हणजेच निखिल, त्याच्या विरोधात हल्ला चढवलाय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावफलकावर बघतोय एकूण जे 29, 29 धावा, 1 चौकार, 1 डबल, 29 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक बघतोय मैदानावर सुरू ते 5वं षटक सुरू आहे. एवढा चेंडू थांबून येतोय ना की बॅट्समन अक्षरशः गोलंदाजीचा हात रीड करतोय, चेंडू कशा प्रकारे फेकतोय रीड करतोय आणि नंतर फटके ऑफर करतोय. एवढा वेळ देऊ शकत नाही तुम्ही फलंदाजाला. आणि प्रत्येक चेंडू आपण बघतो की डबलचा शॉट एक्झिक्यूट केलाय, ऑफर केलाय तो गौरव पंडितने. स्लो रन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, ऑनसाइडला प्लेस केलंय. त्या ठिकाणी ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली आहे. गौरव पंडितला धावसंख्या 32 धावा. गौरव पंडितला बघितल्यानंतर अनंत वाघ अर्थात मॅगीची आठवण होते, अंबनाचा खेळाडू.
अनंत वाघ व्यावसायिक लेवलला खास करून प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये ज्याला मागणी असते मोठ्या प्रमाणावर ॲज इट इज फ्लेक्झिबिलिटी आहे. 32 लॉस ऑफ टोटल 2 इन 5th ओव्हर. पुढचा चेंडू निखिल मिस टाइम आहे. कोण झेल घेणार. कॉल इम्पॉर्टंट आहे बघा, कॉल इम्पॉर्टंट आहे. 2-2 खेळाडू चेंडूच्या खाली येतात. मी घेऊ शकतो हा कॉन्फिडन्स पाहिजे. फलंदाज बाद. बॅटिंगसाठी अभिषेक चौरसिया. मनामध्ये एक विचार येत होता प्रमोद, मी नंतर या चेंडूनंतर बोलून दाखवेन. षटकातली पुढचा चेंडू ऑन साईड पुलचा फटका आणि बघायचं तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 55 डिक्लेअर झोन मधली 1 धाव आणि धावसंख्येत भर. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या आपण बघतो ती 33 धावा 33 धाव फलकर 5 षटकाच्या अखेरीस. बघितलं आपण बॅटिंगसाठी फलंदाज आलाय तो म्हणजेच अभिषेक चौरसिया. आमच्या कमिटीमध्ये आपण बघतोय शैलेश चौरसिया. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की बरेचसे खेळाडू आपण बघितलं की गिरगाव प्रीमियरमध्ये उत्कृष्ट गोलंदाज अमन चौरसिया. येणाऱ्या काळामध्ये चौरसिया प्रीमियर लीग सुद्धा होऊ शकते, एवढे चौरसिया या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये आयकॉन खेळाडू आपल्या मराठी पोरांना निश्चितच घ्यावं लागेल त्यांना. अशी सुद्धा स्पर्धा होऊ शकते भविष्यामध्ये, याच्यात मात्र शंकाच नाहीये मला. एवढे चौरसिया बंधू या ठिकाणी आहेत, त्यांची एक स्वतंत्र लीग होऊ शकते या मैदानावर. चौरसिया प्रीमियर लीग CPL होते. क्या बात आहे. शुभम मला माहिती देतोय की त्यांची स्पर्धा अशी होते तिथे. क्या बात आहे. इथे कोणतरी फोन आहे त्या ठिकाणी, मग खूप चांगलं नाव आलं, आत्मा माझा. शेवट षटक. धावसंख्या आपण बघतो 33 धावात 5 षटका अखेर. चला मॅच स्पीडअप करा, भरपूर वेळ गेलाय, मॅच स्पीडअप करा. गोलंदाज येतो यश आणि नेक्स्ट मॅच साठी कॅप्टनने यायचंय रॉयल आणि टायगर. यशचा हा चेंडू वेगवान फटका पंचांच्या बरोबर डाव्या बाजूने चेंडू निघून जातोय. बॅकअप नाही, बॅकअप नाही. +1 1+1 2 धावा आपण ऍड करूया. बॅट पण आली 1 धाव, डिक्लेअर झोन मधली 1 धाव म्हणजे घोषण क्षेत्रामधली 1 धाव. दोन धाव आपण ऍड करूया धावफलकावर. धावसंख्येत भर आणि धावसंख्या 35 इन लास्ट ओव्हर. विनय मयेकर आणि तुषार जाधव आपण आपले लिस्ट अपडेट सुद्धा करायची आहे, कन्फर्म करायची आपली लिस्ट आणि टॉससाठी रेडी राहायचंय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बघतो म्हणजेच अभिषेक. लेग स्टिकच्या बाहेर, लेग स्टिकच्या बाहेर यशचा हा चेंडू आपण बघतो. पंच इशारा करतात उमेश पाटकर. वाईड बॉल. स्कोर मुजून 36 धावा. हा चांगला चेंडू होता. संधी 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 आणि संधी बघितलं की आपली विकेट गमवायची नाहीये. पहिल्यांदा बघतोय की आपण आपली विकेट स्वतःची वाचवण्यासाठी मात्र फलंदाज मागे सरसावतोय, पण इथे मात्र ओमकार बोरेने अजून त्याची विकेट काढलेली नाहीये. शॉर्ट ऑफ लेंथ होता, समोर एक्झिक्यूट केला. त्या ठिकाणी जय जाधव चेंडू कव्हर करेपर्यंत 1 धाव क्विक सिंगल कंप्लीट झाली आहे.
या 2 दिवसामध्ये कुठलाही गोलंदाज जर हॅट्रिक संपादन करतोय त्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. राजवीर सागर पवार यांच्याकडून 31 रुपयाचं कॅशप्राइज दिलं जाईल त्या हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी. $3100 बोललो, 31,000 नाही. ऑन साईडला खूप चांगला फटका, एलिव्हेटेड स्ट्रोक आणि मिळतील त्या चेंडूवर 2 धावा. 3100 रुपयाचं पारितोषिक आहे. नॉट 31,000 फॉर हॅट्रिक. प्राइस फॉर्म राजवीर सागर पवार यांच्याकडून. नेक्स्ट बॉल पुन्हा यश. लीडिंग एज आहे, चेंडू मागे जातोय. नो बॉलचा इशारा पंचाने दिलाय. ओव्हर द वेस्ट, ओव्हर द वेस्ट साठी पंचाने इशारा दिलाय तो नो बॉल आणि +1. 2 धावा आपण ऍड करूया धाव फलकावर. रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमने. स्क्वेअर लेगचा खेळाडू, मिड विकेटचा खेळाडू आता यांचं म्हणणं आहे की मात्र हा चेंडू ओव्हर द वेस्ट नाही आहे आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. स्ट्राईक एंडचे अंपायर युवराज भालेरावचा सिग्नल होता, म्हणजे हा नो बॉल आहे, ओव्हर द वेस्ट आहे. तिसरे पंच निर्णय देतीलच धवल दर्जी. आमच्यासोबत व्यासपीठावर बघतो की या संघाचे संघमालक जयवंत कोळेकर आहेत. कॅप्टन या संघाचा मनोज चौरसिया. अपोजिट टीम आपण बघतो ते म्हणजेच टीम चॅलेंजर्स. सो नो बॉल आहे. रिव्ह्यू गमावलेला आहे फिल्डिंग टीम. एकही रिव्ह्यू उरलेला नाही या इनिंगमध्ये तुमच्याकडे. आणि स्वतः ओमकार नाराज होते कारण त्याला रिव्ह्यू घ्यायचाच नव्हता. समोरच्या 2 खंडीमध्ये प्रेशराईज केलं की रिव्ह्यू आपण घेऊया आणि तो रिव्ह्यू त्यांनी गमावला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा यश. शॉर्ट ऑफ लेन. इथे बघूया थोडासा मिसटाइम झाला फटका. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल निश्चितच निघून. पंचांचा इशारा 2 धावेंचा आणि 2 धावेची मदत धावसंख्येत होती ती भर 43. 43 धावा धाव फरकार इन द लास्ट ओव्हर. चला दोन्ही कॅप्टननी या वेळ घेऊ नका. टॉस आपल्याला लगेच कंप्लीट करायचा आहे. तुषार जाधव आणि विनय मयेकर. यस, तुषार जाधव आणि विनय मयेकर दोघांनी या, दोन्ही कॅप्टन. ओव्हरपिच आहे, बघायचं उंच गेला, किती लांब गेला चेंडू. आणि ऑन द टेरेस पंच इशारा काय करतात बघूया. कन्फर्म करतायत. फक्त कॅप्टन बोलेल. मगाशी ही सूचना दिली आम्ही. कॅप्टन पंचांशी बोलेल आणि कमिटीशी बोलेल. आणि या चेंडूवर हा चौकार आहे. 4 धावा. गुड शॉट फ्रॉम गौरव पंडित. चौकार घोषित केले पंचांनी. 4 धावा. थँक्यू डीजे. बघा आयोजक मला म्हणतायत की सर अजून एक कॅप्टन आला. मी जवळजवळ 4 वेळा अनाउन्समेंट केली आहे. फक्त विनय मयेकर ताबडतोब उपस्थित झालाय. तुषार जाधव आपली आम्ही वाट बघतोय. कॅप्टन लवकरात लवकर आहे टॉस साठी. सत्तेचाळीस धावा अंकित झाली आहे. 48 धावसंख्येचं लक्ष आहे. 48 टू विन. आणि प्रतिषेधकामागे 8 धावांची सरासरी ठेवायची आहे बॅटिंग करताना चॅलेंजर या संघाला. प्रतिषेधकामागे 8 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. तुषार जसा टॉस होईल तर रोहन वाडकरला सुद्धा पाठवून द्या मागच्या सामन्याचा पुरस्कार घेण्यासाठी. 48 टू विन. 48 धावसंख्येचं लक्ष आहे. आणि शुभम तळगदेवर आपण सुद्धा आपलं किट घालून आपण यायचं आहे. आपल्या शेवटी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे. एक स्मार्ट वॉच आहे, लक्षात ठेवा आपल्या यासाठी. आणि चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचं आहे ते पण. सो ऑल द बेस्ट
for second inning. All the best for the both captain for the toss. तुषार जाधव and विनय मयेकर. High voltage drama. एका संघाने ऑलरेडी आपण बघितलं की विजयाचं खातं उघडलं पहिल्याच मॅच मध्ये. एक संघ मागच्या सामन्यामध्ये पराभूत झाला. रॉयल संघ तो वॉरियर्स संघाच्या समोर. इथे वॉरियर्सने मात्र तब्बल 68 धावा 68 धावा कुठल्या होत्या. तर टायगर संघाने नाणेफेक जिंकली आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. काल त्यांनी धावसंख्येचा पाठला केला होता कारण विद्युत प्रकाशोत्यामध्ये खेळत होते. आता त्यांनी सांगितलं की आम्हाला बॅटिंग करायची आहे. नेक्स्ट मॅच ते बॅटिंग करतील आणि रॉयल संघ करेल तो फिल्डिंग. आपण ओढूया दुसऱ्या इनिंगमध्ये 48 धावसंख्येचं लक्ष काढायचं आहे. बॅट्समन लगेच पाठवून द्या, अजिबात वेळ घेऊ नका. टीम चॅलेंजर संघासाठी सूचना आहे, आपले फलंदाज आपण लवकरात लवकर पाठवा. आणि तसा सामना सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. या पण ऐकूया आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदाच आवाज प्रमोद साटमचा. धन्यवाद. कुंभारवाडा चॅलेंजर विरुद्ध कुंभारवाडा फायटर्स. नमस्कार सर्व क्रीडा रसिकांना. जय महाराष्ट्र. स्वप्नील वीर 48 धावांचा पाठलाग आणि मैदानात उपस्थित आहेत ते गिरगावचा बाहुबली अर्थात जय जाधव, ज्याने कुंभारवाडा प्रीमियर लीगचं दुसरं पर्व गाजवलं होतं. खरोखर चांगली फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर मालिकावीर हा किताब पटकावला होता तो जय जाधव यांनी. आणि या पर्व तिसराच बघूया कशा प्रकारे सुरुवात होते त्यांच्या या सामन्यात. स्वप्नील वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी पहिलं षटक. फुलटॉस चेंडू आणि पहिल्या चेंडूवर त्रिफळाची मोठा झटका. जय जाधव स्वप्नील पिसाटलाय आणि भूर करून गेलाय तो जय जाधव. आपल्या तंबूत परतताना आपण बघतोय मोठा झटका, कारण जय सारखा फलंदाज तंबूत परतणं त्याच्यामुळे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण निर्माण. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता जय यांचा, प्रयत्न फसला.
त्यांची जागा घेण्यासाठी आले पुढील फलंदाज आहे तो निखिल. यावेळी मात्र निखिल याने चांगला फटका मारला ऑफसाईडच्या दिशेने. निश्चितच 2 धावांनी खातं उघडलंय, वैयक्तिक खातं उघडलंय, संघाचं खातं उघडलंय 2 या धावसंख्येने. सुरुवात केली ती निखिल यांच्या माध्यमातून आपण बघतोय, कारण जबाबदारी असणारे ती कर्णधार ओंकार मोरे आणि निखिल यांच्या खांद्यावर. फुलटॉस चेंडू हा देखील कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मैदानातच 1 धाव मिळते. धावसंख्येत 1ने भरवते. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 3 धावा. स्वतःवर नाराज असतीलच खरोखर जय जाधव आपण बघू शकतो, कारण फलंदाजी करायची होती त्यांना. चेंडू चांगला होता, सन्मान देऊ शकली असते, परंतु मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अंगलट आला आणि 0वर बाद. तंबूत परतताना जय जाधव. यावेळी पहिल्यांदाच सामना करेल तो ओमकार मोरे, स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू. यावेळी मात्र पंचांनी बाह्या सरसावल्या. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 4. 1 गडी बाद 4 धावा. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच प्रतिषटकामागे 8 धावांना फटकावे लागतील हा जर सामना जिंकायचा असेल तर. आणि रोखायचा असेल तर फायटर संघाला खरोखर चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवात तर चांगली झाली ती स्वप्नीलच्या माध्यमातून. आकुटव्या चेंडू, सुंदर चेंडू, पायाचा वेध घेतोय सरळ यष्टीरक्षक. यांच्या हातामध्ये चेंडू विसावताना कर्णधाराने दाखवला निर्णय खरोखर सार्थ ठरवताना आपण बघतोय. ते स्वप्नील चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवर जयसारखा महत्वपूर्ण फलंदाज त्यांनी तंबूत परतवला. धावसंख्या स्थिर तटस्थ 3-4. खोलवर पद्धतीची गोलंदाजी खालून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मैदानातच राहतोय. निर्धाव चेंडू लागोपाठ दुसरा चेंडू निर्धाव टाकण्याचं यश प्राप्त केलं ते स्वप्नील यांनी. चांगली गोलंदाजी चालू आहे ती आपल्या संघासाठी, कारण सलामीचं षटक तितकाच महत्त्वाचं षटक टाकण्यात यश. आत्तापर्यंत तरी 5 चेंडूत केवळ 4 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केला. यावेळी फुलटॉस चेंडू, बैठक मारण्याचा प्रयत्न होता, नशिबाची साथ लाभली नाही. षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 4 धावा. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे तो चॅलेंजर्सच्या संघाला. त्यामध्ये 4 धावा आत्तापर्यंत फटकावल्यात. अजूनही 44 धावांची गरज असेल. 30 चेंडू आणि 44 धावा. पुढील गोलंदाज असेल शिवम. वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी दुसरं षटक. डावखुरे गोलंदाज शिवम. सामना करेल तो निखिल. पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. आकुटबाई चेंडू हलक्या हाताने तटवलाय. चांगली फलंदाजी आपण इथे म्हणू शकतो. अनुभव पणाला लावताना आपल्या घरच्या खेळपट्टीवर, घरच्या मैदानावर निखिल. दोन धावा. धावसंख्या झाली ती 6. एक गाजलेलं नाव आपण म्हणू शकतो ते निखिल. अंडरआर्म बॉक्स पद्धतीचा क्रिकेट असू दे किंवा ओव्हरआर्म सलामीला यायचे ते साई 11 या संघ कुंभारवाडा यांच्यातर्फे. यावेळी देखील फक्त बॅकफुटला चांगला फटका मारला, टायमिंग केला. चेंडू जातोय तो मिडविकेटच्या दिशेने. 2 धावा. काय फटकेबाजी सुरू आहे आपण बघतोय. जयसारखा महत्वाचा फलंदाज बाद झाला, परंतु त्याचं दडपण दिसत नाहीये ते निखिल यांच्यावर. त्यांना त्यांची फलंदाजी करायची आहे. स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे भूमिका पार पाडायची. फलंदाजीच्या जोरावर 48 धावांचा आव्हान पार पाडायचं आहे याची जाणीव असेल, कल्पना असेल ती ओंकारला आणि त्यांचे सहफलंदाज निखिल यांना. आणि तशाच प्रकारची फलंदाजी सुरू आहे ती निखिलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. यावेळी देखील तशाच प्रकारचा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न होता. ताळतंत्र सटकलाय परत. गचा यष्टीरक्षण धावचीत होऊ शकले असते. जीवदान मिळालंय. जीवदानाचा कितपत लाभ घेत आहेत. अर्ध्या विकेट पर्यंत गेले होते. आपण बघितलं प्रतिसाद दिला नाही तो ओंकारच्या माध्यमातून, कारण बघितलं की धाव होतच नव्हती. जर ओंकार बाद झाला असता किंवा निखिल बाद झाला असता, पण नशिबाची साथ लाभली आहे. जर सुंदर फेक केली होती चेंडूची
जर पकडून यष्टी रक्षकांनी चांगली भूमिका पार पाडली असती तर कदाचित निखिल सारखा फलंदाज तंबूत परतला असता. पण जमेची बाजून अजूनही मैदानात तटस्थ उपस्थित. पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या उत्साहाने जी चूक झाली ती करायची नाहीये हे मनाशी ठरवलंय आणि पुढची भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न असेल तो निखिल यांच्याकडून. कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व तिसरं काल आपण बघितलं. दैदिप्यमान अभूतपूर्व सोहळा उद्घाटन सोहळा पार पडला तो याच पटांगणात. आकुबड्या चेंडू हलक्या हाताने तटवलाय. बघूया चेंडू कुठे जातोय. एक धाव निश्चितच मिळाले. एखाद्यावर समाधान मानावं लागले. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली ती 9. एक गडी बाद 9 धावा आतापर्यंत झाल्या ते चॅलेंजर्स 11 संघाच्या. कुंभारवाडा चॅलेंजर्स. ओमकार छोट्या चणीचा हा फलंदाज. अतिशय सुंदर फटका. चेंडू जातोय तो मैदानाबाहेर भिरकावून टाकलाय. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या झाली ती 11. खूप कमी अल्पावधीत नावारूपाला आलेला हा फलंदाज मोरिया स्पोर्ट्स संघाचे सलामीचे फलंदाज ओमकार मोरे. गतवर्षी देखील चांगली फलंदाजी केली होती. चांगली कामगिरी केली होती ती आपल्या संघासाठी. तशाच प्रकारची पुनरावृत्ती असेल ती या पर्व तिसऱ्या सामन्यात. आणि यावेळी मात्र कर्णधार पदाची भूमिका पार पडता. आकोट्याचा चेंडू होता. उसळता चेंडू बॅटची कड घेऊन एसटीच्या मागे आमच्या व्यासपीठावर षटक संपताय. दुसऱ्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 12. एक गडी बाद 12 धावा. पुन्हा एकदा स्वप्नील. तिसरं षटक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतील स्वप्नील निखिलसाठी. धावसंख्या असेल ती 12. फुल टॉस चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल असा प्रयत्न हलक्या हाताने तटवून दिला. घोषित क्षेत्रात 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 14. हळूहळू का होईना धावसंख्या वाढवताना थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीप्रमाणे आपण बघतोय की धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न दिसत नाही. परंतु धावा जितक्या येतील तितका घेण्याचा प्रयत्न सुरू. 48 धावांचा पाठलाग होतोय. प्रति षटकामागे 8 धावांनी धावा फटकावच्या. आतापर्यंत प्रति षटकामागे 6च्या सरासरीने धावा फटकावल्यात त्या चॅलेंजर्स 11 संघाने. झेल होऊ शकतो का. एक धाव घोषित होते पंचांच्या माध्यमातून. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे चेंडूने बॅटची कड घेतली आणि चेंडू थडम्यांच्या दिशेने आपल्या व्यासपीठावर आदळला. एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्या होते ती 15. एक गडी बाद 15 धावा. धावसंख्या झाली ती 15. सामना सुरू आहे तो फायटर्स विरुद्ध चॅलेंजर्स या संघात. साखळी पद्धतीचे हे सामने कुंभारवाडा प्रीमियर पर्व तिसरं. फुलटॉस चेंडू इमारतीला लागून मैदानातच आहे. बघूया किती धावा मिळतात. एक धाव मिळाली. एखादा एरच समाधान मानावं लागलंय. धावसंख्या झाली ती 16. एक गडी बाद 16 धावा. मनासारखी फलंदाजी अजून होत नाही ती ओंकार मोरे यांच्या माध्यमातून आपण बघतोय. प्रयत्न चांगला आहे मोठे फटका मारण्याचा. परंतु यावेळी मात्र त्यांनी माझा ऐकलंय. चेंडू बघूया कुठे जातोय. मैदानाबाहेर. आणि 2 धावा निश्चितच. लॉंगनच्या दिशेने मारलेला हा चेंडू. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 18. स्वतः कर्णधार ओंकार मोरे. यावेळी बघूया पंचांकडे दाद मागताना आणि पंचांनी पायचीत घोषित केलाय. दुसरा झटका कर्णधार
आणि ओंकार याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज आहे तो राज. स्वप्नील काय गोलंदाजी चालली होती स्वप्नीलच्या माध्यमातून. खरोखर पहिलं षटक चांगलं टाकलं होतं, त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते या तिसऱ्या षटकात. अर्थातच त्यांच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात यावेळी फुलटॉस चेंडू होता, भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा मिळतील आणि पंचांनी नो घोषित केलाय. एकूण 3 धावा इथे मिळतील आणि फ्री हिटची नामी संधी असेल आता ती राज यांच्याकडे. मागील सामन्याचे जो पहिला सामना झाला होता रोहन वाडकर याचं सामनावीरचं पारितोषिक इथे त्यांना द्यायचंय. रोहन वाडकर फलंदाजी चांगली केली होती आणि एक हाती सामना फिरवला होता तो आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 21 आणि फ्री हिटची नामी संधी. बघूया कशा प्रकारे त्याचा फायदा उचलतात फ्री हिटच्या नामी संधीचा राज. सामना करतील ते स्वप्नील यांचा. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळी मात्र संधीचा लाभ घेता आला नाही. चेंडू मैदानातच एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली ती 22. 22 धावा आतापर्यंत फटकावल्या आहेत. 3 षटक संपते आणि तिसऱ्या षटकाच्या अंतिम समय जी धावांची सरासरी आपण बघतोय ती 7.33 आहे. प्रतिषटकामागे सरासरी 8 धावांची गरज होती सामना सुरू झाला, कारण 48 धावा फटकवायच्या होत्या. 36 चेंडू आणि 48 धावांची गरज होती. 22 धावा आतापर्यंत फटकावल्या आहेत. खरोखर चांगली कामगिरी सुरू आहे. निखिल यांनी चांगली फटकेबाजी केली. सातत्य दाखवावं लागणार आहे. 2 महत्वाचे फलंदाज जर बाद होत आहेत ओंकार आणि गोलंदाज असेल तो दुर्वेश पटेल, कारण 2 महत्वाचे फलंदाज जय जाधव 0वर बाद झाले. त्यानंतर ओंकारला देखील त्याला फलंदाजीला साजेशी अशी काहीतरी कामगिरी करता आली नाही. स्वतःवर नाराज. चांगला चेंडूचा सन्मान जर फलंदाजाने दिला तर खरोखर गडी बाद होण्याची संख्या इथे कमी होईल. चेंडू चांगला टाकला होता स्वप्नील यांनी. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ओंकार मोरे यांचा प्रयत्न फसला आणि चेंडूने पायाचा वेध घेतला आणि क्षणाचाही विलंब न करता पंचांनी पायचीत म्हणून घोषित केला. त्याच्यामुळे त्यांना तंबूत परतावं लागलंय आणि त्याची जागा घेण्यासाठी आला तो राज. आता राज आणि निखिल समर्थपणे ह्या भूमिका पार पाडतील का? 48 धावांचं एक मोठं आव्हान, माफक आव्हान देखील आपण त्याला म्हणू शकतो, कारण दुर्गादेवीचं हे पटांगण, बंद पद्धतीचं हे मैदान. दुर्वेश वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी 4थं षटक घेऊन येते. धावसंख्या झाली ती 22. अजूनही 18 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. जवळजवळ 9 आता प्रतिषटकामागे धावा फटकाव्या लागतील. आकुटव्या चेंडू, एकच धाव मिळते. चेंडू मैदानात परत येतोय. 23 धावा लागल्या त्या धावफलकावर 2 गडींच्या मोबदल्यात. चॅलेंजर्स 11 संघाने प्रथम गोलंदाजी करताना 47 धावांवर रोखलं होतं ते फायटर्स 11 संघाला आणि 48 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय इथे. आणि निखिल, चांगली फलंदाजी निखिलच्या माध्यमातून आज आपण बघतोय इथे, कारण वारंवार त्यांनी हलक्या हाताने चांगले फटके मारले लेग साईडच्या दिशेने, कव्हर्सच्या दिशेने आणि तशाच प्रकारे सातत्यपूर्ण कामगिरी त्यांना शेवटच्या चेंडूपर्यंत इथे करावी लागणार. स्वतःच्या विकेटचं महत्त्व त्यांना काय आहे हे दाखवून द्यायला लागणार आहे ते फायटर्स संघ. आखुटब्या चेंडू, यावेळी म्हटलं एका बॅटने तुझ्यासाठी माझा एकच हात काफी आहे असं म्हटलं जणू काही सांगतायत हे निखिल. 2 धावा निश्चितच मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 25. धावसंख्या झाले 25. अजूनही 23 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 23 धावा. 16 चेंडू आणि 23 धावांची गरज चॅलेंजर्स या संघाला. आणि जर रोखायचं असेल तर फायटर्स या संघाला एक चांगली अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, दिशाहीन गोलंदाजी करावी लागेल. टिचून गोलंदाजी करावी लागेल त्यांच्या पुढच्या 3ही गोलंदाजाला हा सामन्यामध्ये जर वर्चस्व गाठायचं असेल तर. कारण साखळी पद्धतीचे हे सामने सुरू आहेत. आपण बघतोय कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3. आजचा हा 2रा दिवस. 3 दिवस ही स्पर्धा इथे याच मैदानात सुरू राहणार आहे. आकुटव्या चेंडू, बॅटची कड घेतोय. चेंडू बघूया कुठे जातोय. एक धाव मिळाली. दुसरा धावचा प्रयत्न सुरू आहे, परंतु एकच धाव घोषित क्षेत्रात गेल्यामुळे पंचांनी एक धाव घोषित केली आहे. धावसंख्या झाली ती 26. लेग साईडला फटका मारण्याचा प्रयत्न होता.
परंतु चेंडूच्या रेषेत न येता जागेवरून फटका मारण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे बॅटची कड घेऊन चेंडू गेला तो पॉईंटच्या दिशेने आणि इमारतीच्या आवारात लागून पुन्हा एकदा मैदानात आला. एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्या झाली ती 26. आकुटोबाचा चेंडू सरळ मारण्याचा प्रयत्न आणि बाद होऊ शकतात का? चांगली भूमिका पार पाडण्याचा सफल असा प्रयत्न करता आला असता, परंतु चेंडू गेला मैदानाबाहेर. प्रयत्न चांगला होता. 2 धावा. 27 धावा झाल्यात. 28. अजूनही 20 धावांची गरज आहे. मोठा फटका मारावाच लागेल जर थोडंफार नियंत्रण ठेवायचं असेल, वर्चस्व गाठायचं असेल सामन्यात. तर यावेळी जमिनीलगतचा फटका. एकोणतीस धावा. कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3रं आणि खरोखर कोर कमिटीचं इथे आपण मनपूर्वक आभार व्यक्त केला पाहिजे, कारण त्यांच्याच अथक प्रयत्नातून काल आपण ऐकलं रुपेश खांडके यांच्या माध्यमातून गेले 40 ते 45 दिवस सातत्याने मेहनत करतायत आणि ते चीज हे मिळते ही स्पर्धेला. कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, चेंडू पकडू नका आणि क्षेत्ररक्षकाला जागा करून द्या, जेणेकरून क्षेत्ररक्षकाला काही इजा होणार नाहीये आणि या स्पर्धेला कोणताही गालबोट लागणार नाहीये. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपला उत्साह दांडगा आहे आणि सामन्यामध्ये जर आपण बघतो की 12वा खेळाडू जर कोण असेल तो स्वतः प्रेक्षक असतो, कारण त्यांच्याशिवाय ही स्पर्धा कधीच पार पडत. कुठचीही स्पर्धा कुठचाही खेळ असू दे की प्रेक्षकांना तितकंच महत्त्व असतं जितकं महत्त्व मैदानात खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना असतं. 4 षटकं संपलेत. 4 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 30 आणि अजूनही 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. सरासरी थोडी वाढताना आपण बघितलं की 9 धावांची गरज असेल प्रति षटकामागे. एक मोठा फटका, एका षटकात एक मोठा फटका लागवणं हे बंधनकारक राहील. निश्चितच याची जाणीव असेल ती निखिल आणि त्यांचे सहफलंदाज राज यांना. पुढील गोलंदाज आहे तो शिवम. वैयक्तिक 2रं षटक, संघासाठी 5वं महत्वाचं षटक. फुलटॉस चेंडू, चांगला फटका होता. केवळ एकच धाव मिळते. धावसंख्या झाली ती 31. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. खरोखर चांगला सामना इथे होऊ शकतो. अटीतटीचा सामना इथे होऊ शकतो. प्रेक्षकांचा मनोरंजन, डोळ्यांचा पारणं फेडणारा हा सामना इथे आता निश्चितच बघायला मिळतो, कारण 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. जमेची बाजून अजूनही मैदानात तटस्थ आहे ते निखिल. चांगली भूमिका पार पडताना आपल्या संघासाठी आणि त्यांचे सहफलंदाज राज स्वतः मैदानात तटस्थ. मोठा फटका येणार आहे का या शिवमच्या गोलंदाजीवर? स्वैर मारा होतोय, नियंत्रण ढासळते, दिशाहीन गोलंदाजी होते या महत्वपूर्ण षटकात. धावसंख्या झाली ती 32. एक दडपण आपण म्हणू शकतो, कारण आता 11 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असेल, त्यामुळे चांगला चेंडू टाकण्याचा वारंवार प्रयत्न असेल तो शिवमच्या मध्ये. खोलवर पद्धत चेंडू भिरकावून दिलाय तो मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मिळते. एका धावेत समाधान मानावं लागलेत. धावसंख्या झाली ती 33. 10 चेंडू आणि 15 धावा. एक मोठा फटका सामन्याचं स्वरूप पालटू शकतो. एक चांगला झेल, एक चांगला धावचीत, एक चांगला पायचीत, एक चांगला यष्टीचीत, कारण क्रिकेट अनिश्चित खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत सामन्याचा पारडा कोणत्या बाजूला निघेल सांगता येत नाही. फाईन गेलेला हा चेंडू पंचाने 1 धाव म्हणून घोषित केल्यात. हळूहळू होईना एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते चॅलेंजरच्या संघाला. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 34. अजून ही 14 धावा इथे फटकवायच्या आहेत आपल्या पहिल्या सामन्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. सुंदर वेगवान चेंडू. अंदाज आला नाही पंचांकडे दाद मागताना काय चेंडू होता. खरोखर आपल्या भातातला एक शस्त्र जणू काढल्यासारखा वेगवान त्यांनी चेंडू टाकला आणि ज्याच्याकडे उत्तरच नव्हतं असा हा निखिल. या चेंडूला काही एक उत्तर देता आलं नाहीये. बॅटची कड घेऊन वारंवार पुन्हा फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्या झाली ती 35. अजूनही 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणार का राजच्या माध्यमातून? 7 चेंडू आणि
13 धावांची गरज. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील स्वप्नील आणि हा चांगला चेंडू त्रिफळाची 3रा गडी बाद. डीजे 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 धन्यवाद. कालच्या पहिल्या सामन्याचं सामनावीरचं पारितोषिक जात आहे ते रोहन वाडकर या खेळाडूला आपण बघितलं की एक हाती सामना फिरवला. टायगर्सच्या संघासाठी चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि त्याच्यासाठीच त्यांना दिला झाला हा पुरस्कार सामनावीरचं पारितोषिक घेताना. आणि दुसऱ्या सामन्याचं पारितोषिक असेल ते शुभम तळदेवकर याला. या सामन्यानंतर त्यांचं पारितोषिक देण्यात येईल. पुन्हा एकदा सामन्याकडे 6 चेंडू 13 धावा आणि पुढील फलंदाज आहे तो राजू. राज गेला, राजू आलाय आणि गोलंदाज असेल संकेत. कर्णधाराने शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी दिली आहे ती संकेतवर. 6 चेंडूंमध्ये 13 धावा. काय होणार आहे सामन्याचं, कोणत्या बाजूला सामना झुकणार आहे, चॅलेंजर्स की फायटर. शेवटचा षटका पहिला चेंडू वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी 6वं षटक अंतिम षटक निर्णायक षटक. 6 चेंडू आणि 13 धावा. चिंतन मनन करताना आपण बघतोय ते निखिल, कारण मोठा फटका मारा वाच लागेल. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी 4थं षटक. आखूड टप्प्याचा चेंडू, फसवा चेंडू, अंदाज आला नाही, उसळता चेंडू, वेग कमी होता, बॅकफुटला मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. प्रत्येक निर्धाव चेंडूच्या मागे दडपण वाढणार आहे ते मात्र चॅलेंजर्स या संघावर. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. हळूवा पद्धत चेंडू, चांगली गोलंदाजी होते. धावचीत होऊ शकतोय का, धावचीत झालाय. निखिल 4था गडी बाद. धन्यवाद डीजे. जर राजूने इथे षटकार मारला तर ओमकार मारेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलंय. षटकार मारावाच लागणार आहे कारण 4 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे आणि चांगली गोलंदाजी सुरू आहे. आपण बघतोय संकेतच्या माध्यमातून हळूवार पद्धतीची गोलंदाजी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा टाकला, त्यानंतर त्यांनी फुलाला चेंडू टाकलाय. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू मैदानातच आहे. चेंडू झेल होऊ शकतो का, आणि झेल बाद. राजू 5वा गडी बाद. पुन्हा एकदा संकेत इथे एक गडी बाद मिळवतोय. तो मिलिंद लोणकर यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पुढील फलंदाज आहे, फलंदाजाचं नाव फलंदाज 3-13. कोणत्या संघाचे वाजणार आहे? 3 चेंडू 13 धावांची गरज आणि 1 धाव इथे मिळते आहे. 2 चेंडू आणि 12 धावा. या चेंडूवर सामन्याचा पारडप फायटर संघाकडे की चॅलेंजर संघाकडे. 2 चेंडू 12 धावा. शक्य अशक्य आव्हान. दडपण संकेतवर दडपण असेल ते. ओमकार 2 चेंडू आणि 12 धावा. महत्वपूर्ण चेंडू. बघूया संकेत काय करतायत. या चेंडूवर सामना कोणत्या बाजूला झुकणार आहे. आकुटबाई चेंडू
आणि हा पंचाने स्वैर म्हणून घोषित केलाय. उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा दडपण घेतलंय का संकेतने? निश्चितच एक दडपण असणार आहे, कारण एक चेंडू चांगला टाकायचा आहे आणि सामना आपल्या बाजूने फिरवायचा आहे. आणि एक मोठा फटका मारला तर मैदानात हे अजून या सामन्यातलं अस्तित्व टिकवून ठेवतील, ते म्हणजे चॅलेंजर संघ. एका षटकारावर त्यांचं अस्तित्व राहणार आहे साखळी स्पर्धेतला. पुन्हा एकदा तयार संकेत. 2 चेंडू 12 धावा. स्वैर मारा, वारंवार स्वैर मारा होतोय. दडपण आहे का? निश्चितच दडपण आहे. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. आता मात्र थोडस एक षटकार एक चौकार होऊ शकतोय. रिव्ह्यू घेत आहेत पंच. 9 चेंडू साठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. सामना थोडासा थांबवायचा आहे. पंचांनी रिव्ह्यू मागितलाय. कमरेच्या वरती हा चेंडू गेलाय का त्याच्यासाठी पंच युवराज. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. बघूया जर इथे 9 चेंडू घोषित होतोय तर एक फ्री हिटची नामी संधी उपलब्ध होऊ शकते. मोठा फटका मारायचा आहे. 2 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. खरोखर चांगली गोलंदाजी केली होती संकेत यांनी, आपण बघितलं, पण त्याच्यानंतर त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी होत नाहीये. लागोपाठ 2 चेंडू त्यांनी स्वैर मारा केला. एक उजव्या यष्टी बाहेर, एक डाव्या यष्टी बाहेर. आणि हा सामना सुरू येऊन ठेपलाय तो 2 चेंडू आणि 10 धावा. मला आत्ताच कळलं की या फलंदाजाचं नाव सुद्धा ओमकार मयेकर आहे. आणि ह्या ओमकारला एक तरी चौकार किंवा षटकार मारावाच लागेल या चेंडूवर. तसेच आपले समालोचन मित्र आशिष सोरगे यांचं इथे आगमन झालेले. वाईड चेंडू घोषित आहे. 2 चेंडू 10 धावा. आकुडव्या चेंडू. चेंडू मैदानातच झेल होतोय का? आणि जवळ जवळ हा सामन्याचा पारड झुकलंय ते कुंभारवाडा फायटर्स, कारण एका चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. 1 चेंडू आणि 8 धावा. आणि यावेळी चांगला फटका मारला. षटकार. केवळ 2 धावाने हा सामना गमावलाय. माफ करा, 1 धाव्याने सामना गमावलाय. धावसंख्या झाली ती 46. चांगला फटका होता आणि फायटर्स या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.